हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही आलो आहोत, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि मला पण जॉबवर असते तर सुट्टी नाही राहत, त्यामुळे आज मुलांना इकडे घेऊन आली आहे। नागपूरमधला वाठोडा स्वामीनारायण मंदिर हे बघू शकता तुम्ही यातला व्ह्यू। आता पूर्ण तुम्हाला दिसत नसेल पण मी समोर याचा व्हिडिओ पूर्ण अटॅच करते आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की बघू शकता तुम्ही। इथे पार्किंग एरिया आहे पूर्ण आणि न्यू इयर असल्यामुळे खूप सारे लोक आले आहेत। कारच्या साईडचं बघू शकता, खूप मोठी जागा आहे पार्किंगला आणि हा इंटरवाला गेट आहे इथे। आणि इथून सुद्धा त्याचा व्ह्यू बघू शकता। आम्ही ज्या टायमात गेलो तर त्या टायमात बहुतेक 5:30 पावणे 6 वाजले होते आणि तिथून सुद्धा बघू शकता त्याचा लाईट इफेक्ट किती सुंदर आहे। आणि ही माझी मुलगी, तिला तर इतकं मजा येत होती, इतकी मस्ती करत होती ती, म्हणजे हात सुद्धा पकडला की पकडून येत होती, स्वतःच फिरायची। छान जागा आहे आणि तुम्ही जर मुलंही असतील तुमचे छोटे तर पिकनिक करायच्या याच्याने सुद्धा गेल्यानंतर गार्डन वगैरे खूप सुंदर आहे, लाईटिंग्स वगैरे आणि खूप म्हणजे खूप मोठं जागा आहे ते। तुम्ही आता मी दाखवेल समोरच्या व्हिडिओमध्ये अटॅच करून, ते पण बघू शकाल तुम्ही। हे बघा लोकही भरपूर आहेत आणि इथले झाडं वगैरे इतके सुंदर, म्हणजे एक एक डिझाईनसुद्धा त्याची खूप छान बनलेली आहे। हा 5:30चा व्ह्यू आहे सायंकाळचा। आणि ही माझी अंशू नेहमी व्हिडिओमध्ये असते, पाहता तुम्ही तिला। हा एंट्रीवाला आहे पार्किंगचा, नंतर हा जो रस्ता जातो मंदिराकडे, हा माझी मुलगीसुद्धा बघू शकता किती एन्जॉय करतात, तिचे हात पकडत आहे, मी चल माझ्यासोबत चल, मामा पण हात पकडत आहे तिच्यात, तरी ती जायला रेडी नाही। ही बघा एक आजीबाई जात होती तशीच ती पण चालत येते आजीबाईसारखी तिला बघून। त्या आजीबाईला बघून ती पण तशीच चालत होती आता थोड्या वेळ पहिले जर बघितलं असेल तर। आणि हा तिचा मामा। आणि हे तुम्ही इथले गार्डन्स जे आहेत हे बघू शकता। हे आता सध्या त्यांनी अलाव नाही केलं जायला, कारण पब्लिक भरपूर होती, पण नेहमी जर तुम्ही जाल तर इथं मुलांना वगैरे खेळायला भरपूर जागा आहे आणि खेळवू शकता तुम्ही। लोकही बघा भरपूर आहेत आणि तसं त्या मंदिराची डिझाईन बघा, इतकं सुंदर म्हणजे केलेलं आहे। आणि हे आता न्यू इयरच्या हिशोबाने ते लाईट शो सुरू आहे तिथे, म्हणजे आधी पण असतात, आता हे लाईट शो सुरू झाले आहे। कलरचे लाईट्स राहतात तिथे बघा। आता पर्पल पिंक कलर आहे, मग व्हाईट, असं कलरफुल लाईट थोड्या वेळेने सुरू होतात तिथे। आणि इतकं म्हणजे इतक्या मोठ्या जागेत ते मंदिर बनलेलं आहे। नागपूरच्या टॉप मंदिरापैकी हा एक मंदिर टॉप आहे आणि जागासुद्धा खूप म्हणजे खूप मोठी आहे। पार्किंग एरियासुद्धा बघू शकता। हे बघा हा पार्किंग एरिया आणि त्यालासुद्धा ते झाडं इतकं सुंदर लावले आहेत, इतकं सुंदर डेकोरेट केलं आहे आणि पॉश तर इतकं आहे सांगू नाही शकत तुम्हाला। हे झाडाचे डिझाईनसुद्धा बघा, झाडाचे डिझाईनरसुद्धा ते असं पाहायची इच्छा होती, म्हणजे असं बनवणेवाल्याने सुद्धा किंवा कटिंग करण्यावाल्याने सुद्धा किती सुंदर कटिंग केली आहे त्या झाडांची। हे बघू शकता तुम्ही, छोटे झाडं आहेत आणि इतकं सुंदर डिझाईन आहेत। नेहमी जर गेलं तर ते जाऊ देतात लहान मुलांना वगैरे खेळायला तिथे। आता सध्या पब्लिक भरपूर आहे त्यामुळे त्यांनी मनाई केलं आहे जायला तिथे। इतकं सुंदर ग्रीनरी आहे, खूप छान वाटते तिथे, एकदम शांत, म्हणजे इतके लोक होते तिथे, हजारापेक्षा जास्तीच असतील, पण तरीही तिथलं वातावरण जे आहे ते इतकं सुंदर वाटत होतं। आणि हे मंदिर बघा, लाईट शो बघा इथलं किती सुंदर, म्हणजे खालच्या फर्स्ट पायरीपासून तर पूर्ण वर मंदिर ते लाईटिंगने आहे। हा गार्डन एरिया खूप सुंदर वाटत होतं। बघा इथले डिझाईन झाडांचे। आणि हा मंदिर तर खरंच म्हणजे खूप सुंदर आहे, ज्यांनी नसेल पाहिलं तर तुम्ही जा, वन टाईम तर नाही म्हणणार पण हा नेहमी तुम्ही जाऊ शकता। आणि हे लाईटचे इफेक्ट बघा, ते लाईट शो सुरू आहेत आणि दुरून जरी तो मंदिर इतकं सुंदर वाटत होतं की ते जे आजूबाजूचे झाडं होते त्यालासुद्धा त्या लाईटिंगचा इफेक्ट येत होता आणि खूपच सुंदर वाटत आहे, बघू शकता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पण। नागपूर रोड वाठोडा रोडवर हा स्वामीनारायण मंदिर आहे। जे कोणी नसेल गेलं तर तुम्ही मुलांना पिकनिक करायला सुद्धा इथे जाऊ शकता, खूप म्हणजे खूप छान आहे तो। मी सुद्धा आता अंशूला जास्ती बाहेर फिरायला नेत नाही माझे जॉब वगैरे असल्यामुळे। हे बघा, हे एक इथे पावलं उतरवलेले आहेत, हे इतकं सुंदर बनलेलं आहे, पावलं उतरवलेले आहेत आणि असं चौकोन याच्यामध्ये
4 साईडला 4 मडके लावले आहेत. तिथे सर्वजण आपापली इच्छा म्हणजे असं एक कॉईन फेकतात 1 रुपयाचा किंवा जसं असते कॉईन फेकून सर्व आपली इच्छा तिथे पूर्ण मागतात. आणि इतकं ते पाणी आहे ते कंटिन्यू त्याचं सुरूच असते. पावलं बनून 4 साईडनी 4 मडके आणि ते बघा कॉईन्स वगैरे तिथून. आणि हे बघा इथे हे इफेक्ट बघा लाईट्सचे. आणि इतकी शांतता आणि इतके पब्लिक असल्यामुळे तिथे खरंच एक पण अशी गंदगी नव्हती. आणि तिथे हर एक गेटवर किंवा थोडं म्हणजे याच्यावर लेडीज होत्या आणि ते गार्ड्स होते की ते म्हणजे कचराही नाही करू द्यायचे आणि इथून पाय पुसून जात येतो. म्हणजे खूप सुंदर आहे बघा. आणि ही माझ्या मुलीलाही बघू शकता तुम्ही, तिला कोणाचीच गरज नाही हात सोडू ते लाईट इफेक्ट पाहून तिला इतकं मजा येत होतं ते मंदिराचा की ती एकटीच जातो बोलली. हे बघा हे एंट्री आहे सीडी करायची. आणि हे जे लेडीज आहे सनकोट घालून हे आता काकू आहे ज्या इथून जा इथे कचरा नका करू. खूप छान बिचारा सांगायचं आहे. हे पायरीसुद्धा बघा इतके लोक आले आहेत तरी एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि लाईट इफेक्ट बघू शकता तुम्ही त्याच्या किती छान दिसत आहे ते. आणि हे आतमध्ये गेल्यावर अलाव नव्हतं मंदिराचं म्हणजे काढणं. खूप गार्ड्स होते थोड्या वेळात म्हणजे खूप आजूबाजूला गार्ड्स होते. तरी आम्ही मजा करून लपून चुरून कसं तरी व्हिडिओमध्ये दाखवायचं पण होतं तुम्हाला, सर्वांना दर्शन झाले पाहिजे म्हणून लपू थोडं तेवढं होत होतं. मी तेवढं शूट करत होती. मोबाईल असा आडवा केला आणि स्कार्फ घेतला हातात म्हणजे समोरला नाही दिसला नाही पाहिजे की मी शूट करत आहे. आणि हा रिटर्न जेव्हा आम्ही बॅक साईडनी आलो म्हणजे मंदिराचं दर्शन करून तेव्हा हे जे बॅक साईड तसं जिथून आम्ही ज्या साईडनी आलो ना त्या साईडला हे व्ह्यू आहे. तिथेसुद्धा इतके चटया आहेत की म्हणजे पाय पुसायसाठी पायाला जरी आपलं घाण असले की ते चटईवर. आणि इथे माझी अंशू रामराम करत आहे. आतमधल्या लेडीजांना त्यांना रामराम करताना बघितलं तर ती पण सुद्धा रामराम करत आहे. आणि हे मंदिरचे ते डिझाईनसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे. आणि हे इफेक्ट हे मागचं बॅकसाईडचे आहे जिथून तुम्ही बाहेर जायसाठी रस्ता आहे तरी पण त्या चटया वगैरे कार्पेट इतके सुंदर घातले आहे की जरी कुणाचे. आणि हे माझ्या मुलीला बघू शकता तिचं रामराम संपतच नाही आहे. थोड्या समोर जात आहे आणि जिथे जागा मिळाली तिथे बसून ती रामराम करत आहे. लहान मुलांना आजकाल सांगावं नाही लागत, जसे बघतात तसे करतात. आणि हा बाहेरच्या बॅकसाईडमध्ये आम्ही जिथून निघालो तिथून पण याचा व्ह्यू इतकं छान वाटत होतं हे बघा. आणि मुलंसुद्धा इतकी एन्जॉय करत होते छोटे मुलं. आणि इथे समोरसुद्धा एक गार्डन पण आहे लहान मुलांसाठी, ते मी दाखवते समोर. हे बघा म्हणजे आपण दर्शन करून जर खाली उतरलो ना तर त्याच्या म्हणजे लेफ्ट हँडमध्ये हा एक तिथेच मंदिराच्या आतमध्येच हा एक गार्डन आहे. मुलांसाठी छोटे झुले वगैरे आहे तिथे आतमध्ये. हे ट्रेन गाडी वगैरे आहे आणि स्लाईड वगैरे म्हणजे लहान मुलं जरी आले तर छान ते खेळू शकतात. हे बघा ते छान मुलं. आणि आतमध्ये जे आहे ते तिथे कॅन्टीन आहे, तिथे नाश्ता वगैरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर स्किप न करता बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. त्यामुळे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला अपलोड होतील तर नोटिफिकेशन